तिसा पुस्तक आहे शेमोत, दुसरं पुस्तक आपलं तोराचा, पराशा ही तिसा, पेरेक आहे लामेद गिमेल आणि पसूक आहे युद्धेत. इथे मोशे रबेनु परमेश्वराकडे विनंती करतायत त्यांचं म्हणजे की आम्हाला मी तुमच्या जवळपणा पाहिजे. इथे पसूकमध्ये सांगते परमेश्वर आपला मोशे रबेनु म्हणतात परमेश्वराला की तुम्ही म्हणाला की तुम्ही म्हणाला परमेश्वर का तुम्ही या लोकांना म्हणजे पुढे घेऊन जा, पण तुम्ही म्हणालात नाही की आम्हाला तुम्ही इन्फॉर्म नाही केलात मला की कोण आमच्या संगत असेल का कोणाला तुम्ही पाठवणार आहात. की तुम्ही म्हणालात की आयुष्य म्हणजे मी तुम्हाला माझं नाव कळवीन आणि तुम्हाला आणि तुमच्यावरती माझ्या नजरेमध्ये तुमच्यावरती फेवर पण येईल, म्हणजे प्रकारचे दया पण येईल. तर मोशे रबेनु इथे प्लीड करतायत परमेश्वराच्या जवळपणासाठी. मोशे रबेनुनी आपला काढले 40 दिवस हा सिनाईवरती प्रार्थना करत की परमेश्वराने परत म्हणजे आपला जो अगोदर स्टेटस होता इस्रायल लोकांसंग तसाच तो मेंटेन परत यावा. कारण की इस्रायल लोकांनी जेव्हा आपला परमेश्वर पहिला टाइम प्रकट झाले हा सिनाईवरती आणि आपल्याला पहिल्या पाट्या दिल्या, त्यानंतर मग इस्रायल लोकांसंगत म्हणजे आपला कनेक्शन जो होता परमेश्वराचा कनेक्शन जो होता तो म्हणजे एक पूर्ण होता आणि कशा परमेश्वर आपल्यामध्ये होते. आणि एकदा परत जेव्हा इस्रायल लोकांनी मूर्तीपूजा केली तो कनेक्शन जो आहे तो परत म्हणजे तुटल्यासारखा झाला. म्हणजे परमेश्वर म्हणाले की मी आता म्हणजे मी तुमच्या संगत नसतील. तर त्याच्यावरती मोशे रब्बेनु म्हणजे परमेश्वराला म्हणजे धाव घेतायत आणि सांगतायत की तुमचं डिसिजन जो आहे तुम्ही तो ठरवलात की तुम्ही इस्रायल लोकांसंगत वालवंटामध्ये तुम्ही संगत नसाल आणि तुम्ही पाठवणार आहात तुमचा देवदूत तुमच्या बदली. तर इथे मोशे रब्बेनुला पाहिजे की परमेश्वराचा डिवाइन प्रेझेन्स जो आहे तो राहील आपल्या इस्रायल लोकांवरती. इवन त्यांच्या हातातून पाप झाला. आपले कॉमेंटेटर्स जे ऑफर करतात वेगळे वेगळे इंटरप्रिटेशन आणि तसाच ते मिस्टिकल डायलॉग आहे आपल्या परमेश्वरामध्ये. म्हणजे आपण म्हणतोय जो जो आपला जी बातचीत झाली म्हणजे परमेश्वर आणि मोशे मध्ये फक्त त्यांनी एग्री काय केला आपला जो जनरल थीम आहे की इस्रायल लोक त्यांचा जो प्रिव्हियस म्हणजे आपण जो हाय लेवल ऑफ स्पिरिच्युअलिटी होती त्याच्यावरून इस्रायल लोक पडली आणि मोशेला पाहिजे होतं तो रेस्टोर करायला जेवढा पॉसिबल आहे तेवढा म्हणजे एवढा म्हणजे जास्तीत परत आपला म्हणजे परमेश्वरासंगत आपण तो कनेक्शन जो आहे तो परत जेवढा जास्तीत होईल तेवढी त्यांचे प्रयत्न चालले तिथे. आणि ते म्हणाले त्यांना ते प्रयत्न करतात वाढवण्यासाठी त्यांचे स्वतःच म्हणजे समज परमेश्वराच्या इसेन्स बद्दल आणि परमेश्वराच्या मार्गाबद्दल. तर पासून आपल्या 12 मध्ये सांगितलं आहे की आपला मोशे रबेनु म्हणतायत की मी म्हणजे यशस्वी नाही झालो समजण्यासाठी बरोबर म्हणजे आपण म्हणजे भरपूर मला म्हणजे एवढी अंडरस्टँडिंग नाही आली आपल्या परमेश्वरा
जे काय परमेश्वराने त्याला सांगितलं होतं. आणि ते ना इच्छा ठेवता जे मेजर ऍस्पेक्ट आहे त्याबद्दल, की मोशे रबेनूनी त्यांना असाइन केला होता, आपल्या मोशे रबेनूला परमेश्वराने दिला होता मोशे रबेनूला लीड करायला इस्रायल लोकांना आपल्या वाळवंटामधून आपल्या इस्रायल देशापर्यंत. आणि त्यांनी त्याला कळवलं नाही, आणि कसल्या प्रकारे म्हणजे हेव्हनली गायडन्स मिळणार आहे त्यांच्या संगत असेल. म्हणजे आता ज्या टायमाला लोक म्हणजे प्रवास करतील, जेव्हा ते लोक वाळवंटामध्ये असतील आणि तसं इस्रायलमध्ये येतील, तर मग त्यांना कसा डिवाइन आपण म्हणतो हेव्हनली गायडन्स असेल, कुठल्या प्रकारचं म्हणजे डिवाइनली गायडन्स असेल त्यांना, जेव्हा ते लोक म्हणजे त्या प्रवासामध्ये असतील. तर आता परमेश्वर म्हणाले दुसऱ्या आपल्या सेंटेन्स मध्ये, दुसऱ्या पसमध्ये, की ते पाठवणार आहे देवदूत. मोशे रब्बेनूला म्हणजे त्या त्या न्यूजनी ते समाधानी नव्हते. जे त्यांनी ऐकला त्यांना म्हणजे काहीतरी रिअली म्हणजे दुसरा ऐकायचा होता. त्यांना म्हणजे मोशे रब्बेनूला नाही पाहिजे होता की आपल्याला जो म्हणजे अगोदर कसा म्हणजे हाय लेवलचा स्पिरिच्युअल आपली आपण म्हणतो एक प्रकारचं म्हणजे आपण हाय लेवलची स्पिरिच्युअलिटी अचीव्ह केली होती, आणि आपल्या संगत हाय लेवलचा म्हणजे परमेश्वराच्याकडून आपल्याला हे होतं, आपल्याकडे सपोर्ट होता आणि आपल्या संगत होते. तर आता इथे त्याला ना पाहिजे होतं आपला जो इन्फिरियर फॉर्म ऑफ स्पिरिच्युअल अकम्प्लिशमेंट असेल, त्यांना पाहिजे होतं का परमेश्वर स्वतः ते आपल्या इस्रायल लोकांसंगत असतील. आणि ते म्हणाले की परमेश्वराने स्वतः म्हणजे शब्द दिलेला आहे की त्यांना म्हणजे कळून देतील त्यांचं नाव. म्हणजे इथे बोलण्याचं होते परमेश्वराने म्हणजे स्वतः डिस्टिंग्विश्ड मोशे मोशे रबीला परमेश्वराने वेगळा केला आणि त्यांना एलिव्हेट केला. म्हणजे आपण बघतो त्यांना म्हणजे हाय लेवलवरती आणला, दुसऱ्या लोकांच्या म्हणजे समोर, म्हणजे कम्पेअर्ड टू दुसरे लोक. मोशे रबेनूला म्हणजे परमेश्वराने एलिव्हेट केला, त्यांना म्हणजे वरती आणला स्पिरिच्युअल लेवल मध्ये. आणि त्यांचा म्हणजे बोलण्याचा उद्देश इथे असा आहे की जो त्याचा संबंध जो परमेश्वरासंगत होता तो स्थापित करण्यात आला. आणि ते म्हणाले की ते प्रकट होतील मोशे रबेनूला आपल्या ढगामध्ये. त्याच्याने म्हणजे इस्रायल लोक विश्वास ठेवतील त्याच्या प्रॉफेसीवरती फॉर एव्हर. त्यासाठी आपण म्हणतोय की आपलं जेव्हा कोराक म्हणाले मोशे मे तोरा तो मोशे रबेनू खरे आहेत, तोरा जो मोशे रबेनूने आणला आपला तो पण खरा आहे. तर मोशे रबेनू तर कंटिन्यू करतायत त्यांचा म्हणजे जो रिक्वेस्ट आहे, आणि त्याला पाहिजे समजण्यासाठी आपला काय म्हणजे परमेश्वराचा जो शब्द जो आहे प्रॉमिस आहे त्यांचं म्हणजे काय, ते ऍक्च्युली म्हणजे त्यामध्ये काय म्हणताय, त्यांचं म्हणजे किती लेवलचं म्हणजे आपल्याला त्यांचा सहभाग आहे, किती लेवल त्यांचं म्हणजे आपल्याला आपला स्टेटस कसा आहे. म्हणजे परमेश्वराचं म्हणजे काय म्हणणं आहे, काय अर्थ आहे बोलण्याचा. जेव्हा ते म्हणाले की मोशे रब्बेनूला मला माझ्या नजरेमध्ये लोकांसाठी दया आणली, फेवर आणला, तो कुठपर्यंत आला, कसा आला, तो त्याला माहिती पाहिजे. आणि पसूक आपले गिमेल मध्ये सांगते, तर आता मोशे रबेनू म्हणताय
आणि अगर मलाच नक्की म्हणजे मुशर्रफ म्हणतात की नक्की तुमच्या नजरेमध्ये आमच्यावरती दया आली असेल तर मग तुमचं नाव आम्हाला कळून द्या. आणि त्याच्याने म्हणजे मी आपल्या त्याच्याने मला समजेल की ना तुमच्या नजरेमध्ये आम्हाला फेवर आलेला आहे. पण लोकांकडे बघा जमात पण तुमची आहे, तुमची माणसं आहेत. तर मुशर्रफ काय म्हणतायत की अगर माझ्यासाठी तुमच्यावरती खरंच म्हणजे फेवर आला असेल तुमच्या नजरेमध्ये तर मग नक्कीच मला अजून काहीतरी विचारायचं, अजून काहीतरी पाहिजे. ते म्हणाले मला काय माहिती नाही म्हणजे तुमच्या म्हणजे फेवर येण्याने त्याच्यामध्ये बोलण्याचा हेतू आहे म्हणजे आपण असं समजू शकतो की तुम्ही त्या फेवर संगत दुसरा काहीतरी म्हणजे रिवॉर्ड देणार आहात म्हणजे काय मोबदला आहे त्या संगत म्हणजे फेवर येणे म्हणजे काहीतरी मोबदला आहे त्या संगत. तर मोशे रबेनु इथे सांगतायत की तुमचा मला समजायचं आहे की तुमचा मार्ग जो आहे की तुम्ही मोबदला देता आहोत. अगर तुम्ही मोबदला देता तुमच्या म्हणजे लोकांना तुमच्या म्हणजे जवळची लोक जी आहेत किंवा जे खरे तुमचे सेवक आहेत त्यांना आणि तुमचे मिसमूत करतात तुमचं म्हणजे ऐकतात तर मला इथं समजायचं आहे मला इथं म्हणजे ऐकायचं आहे की तुमच्याकडून ते काय मला म्हणजे माझ्यावरती फेवर तुमच्या नजरेमध्ये आहे आणि तुम्ही कसा मला फेवर दाखवता म्हणजे कसा तुम्ही दाखवता म्हणजे फेवर हा म्हणजे साधा अर्थ म्हणजे आपल्या राशी सांगतायत असं बराखोत मध्ये आणि आपल्या दुसऱ्या कुमाश मध्ये पण आपल्याला सांगते की राशी एक्सपाउंड करतायत ते सांगतायत मोशे रबेनु आन्सर करतायत जो जुना प्रश्न आहे की धार्मिक लोक ना त्रास आहे आणि वाईट लोक या जगामध्ये यशस्वी आहेत तर असं का असा मग त्यांना म्हणजे ती गोष्ट त्यांना समजायची आपण म्हणतो ना सदिक विरालो विराशा वितोबलो या जगामध्ये म्हणजे धार्मिक माणसाला या जगामध्ये डिफिकल्ट आहे आणि वाईट मनुष्य जो आहे त्याला या जगामध्ये प्रॉस्परस आहे. पुढे मध्ये सांगते सिन्स परमेश्वर म्हणाले की मला तुम्हाला म्हणजे तुझ्यावरती मला दया आहे फेवर आहे म्हणजे तुम्ही मला माझा एक प्रकारचं म्हणजे माझं मन तुझ्यावरती तुला म्हणजे माझ्या नजरेमध्ये मला फेवर आले तुझ्यावरती म्हणजे दया आलेली आहे. तर मोशे रब्बेनं परत रिपीट केलं त्याचा अर्लियर जो अगोदरचा जो गोष्ट जी आहे तर परमेश्वर के म्हणजे परमेश्वर नाही डिस्ट्रॉय करणार इस्रायल लोकांना आणि एक नवीन जमात चालू करणार आहेत मोशे रब्बेनुच्या मुलांपासून मोशे म्हणजे पिढीपासून मोशे रब्बेनु म्हणजे जो कोणी येईल त्यांच्यापासून त्यासाठी ते काय म्हणतात इथे त्या बघा इस्रायल पूर्ण जमात तुमची आहे म्हणजे तुमची लोक आहेत जमात तुमची आहे परमेश्वरा तर त्यांच्यावरती म्हणजे तुम्ही जो राग आहे खेता गेल म्हणजे आपली मूर्ती पूजाचा जो पाप झाला त्यांच्या हातातून त्यांच्यापासून त्यांना म्हणजे माफी द्या किती तुमची लोक आहेत. तसं 14 आणि 15 मध्ये सांगते तर परमेश्वर म्हणाले त्याला का माझा प्रेझेन्स जो आहे तो जाईल आणि प्रोव्हाइड कर तुम्हाला रेस्ट तुम्हाला म्हणजे आराम. नंतर मग म्हणाले की म्हणजे
तर ते म्हणाले त्यांना त्यांना की अगर तुमचा प्रेझेन्स आमच्या संगत नाहीये तर मग नको आम्हाला तुम्ही म्हणजे तिथे घेऊन येऊ. म्हणजे इथे काय बोलण्याचा उद्देश आहे की अगर म्हणाले माझा प्रेझेन्स जो आहे तो तुमच्यामध्ये असेल म्हणजे परमेश्वराने ऐकली मोशे रबेनूची रिक्वेस्ट आणि म्हणाले की त्यांचा प्रेझेन्स जो आहे तो असेल आणि नाही देवदूत नाही एंजल जे एकंपणी कल आपल्या इस्रायल लोकांसंगत आणि त्यांना प्रोव्हाइड त्यांना जे काय पाहिजे ते पूर्व सिक्युरिटी आणि दुसऱ्या ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपण म्हणतो ना, एक प्रकारचं संरक्षण त्याच्यावरती म्हणजे मोशे रबेनूने स्पेंड म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचं उत्तर दिला. अगर तसं नाही झाला तर मग परमेश्वर हे नाही बोलावा म्हणजे ना तरी म्हणजे आपल्या जमातीकडं टू लिव्ह म्हणजे परमेश्वराने ना म्हणजे बोलावा की मी सोडून चाललेला आहे पूर्ण एन्कॅम्पमेंटला म्हणजे पूर्ण जेव्हा जिथे म्हणजे आपले इस्रायल लोक आहेत त्यांचा कॅम्प आहे त्या कॅम्प मधून सोफोरनो इथे कमेंट करतायत मोशे रबेनू प्रिफर करतायत राहण्यासाठी आपल्या वालवंट सिनाच्या वालवंटामध्ये राहणं शिरायला म्हणजे इस्रायल इस्रायल देशामध्ये आणि परमेश्वराचा प्रेझेन्स आपल्या संगत नसेल ते म्हणजे प्रिफरेबल आहे की आम्ही इथे राहू तुमचा रहवास आमच्यामध्ये राहील आणि नाही आम्ही म्हणजे प्रवास करू आणि इस्रायल देशामध्ये येऊ आणि तुमचा प्रेझेन्स आमच्या संगत नसेल तर मग अगर तुमचा प्रेझेन्स आमच्यामध्ये नसेल तर नक्कीच मग काय होईल आपल्या पुढे अजून वनवास येईल ऑन द लाईन म्हणजे आपल्या अजून पुढे जाऊन दुसरे वेगळे वेगळे ट्रॅजेडीज होतील मोठी आपण म्हणतो ट्रॅजिक रियालिटी काय आहे की एकदा म्हणजे इस्रायल लोकांनी पाप केला इस्रायल देशामध्ये येऊन तर मग का होईल त्याच्याने परमेश्वराचा शेकीना परमेश्वर डिवाइन प्रेझेन्स जो आहे तो डिपार्ट होऊन जाईल तो लांब होऊन जाईल पवित्र मंदिरामधून आणि त्याच्यामुळे जो वनवास जो आहे इस्रायल लोकांवरती येण्यापासून जास्ती टाइम नाही लागणार आणि तस आपण बघतो की इस्रायल लोक जोपर्यंत परमेश्वराच्या मार्गाला होते ते इस्रायल देशामध्ये सुख आणि शांती होतं नंतर मग हळूहळूच आपल्या मूर्तीपूजा या गोष्टी चालू झाल्या त्याच्यानंतर मग आपल्या इस्रायल लोकांवरती तरी पण परमेश्वराने आपला चान्स दिला की आपण पश्चाताप करून परमेश्वराकडे परत येऊ बट तो चान्स पण आपल्या इस्रायल लोकांनी म्हणजे बरोबर म्हणजे विचार केला लाईटली घेतला तो पण आणि त्यामुळे परमेश्वराची छाया पवित्र मंदिरामधून लांब गेली आणि इस्रायल लोकांवरती आपल्या वनवासाला म्हणजे दुसरे नेशन दुसरे जाती आपल्या इस्रायल देशामध्ये आले आणि त्या लोकांनी आपल्याला म्हणजे बंदी बनवून आपल्याला त्रास देऊन ते लोक म्हणजे आपल्याला हे करून घेऊन गेले पुढे आपण बघतो इथे तर मग इथे आपला रामबन रामबनला थोडासा म्हणजे डिफिकल्ट आहे समजण्यासाठी जो राशीचा इंटरप्रिटेशन आहे आणि ते म्हणतात आपण अगर न समजता जी मिस्ट्रीज आहे आपल्या क्रिएशनचा तर हा डिस्कशन जो आपण समजू शकत नाही आणि ते शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतात तर म्हणजे जो पाप आहे आपल्या गोल्डन क्राफ्टचा म्हणजे जो गायीच्या बच्चेचा मूर्तीपूजा झाली आपला पुष्कळ टाइमा अगोदर मोशे रबेनू
मोशे रबेनूला सांगण्यात आला होता की देवदूत कंपनी करणार आहेत आपल्या लोकांसंगत. तेवढा म्हणजे मोशे रबेनूला डिस्टर्बिंग नाही वाटलं, एवढं त्याला म्हणजे ट्रबल नाही वाटला तो. का? कारण की परमेश्वर म्हणाले की त्यांचं नाव आपल्या इस्रायल लोकांच्या परमेश्वराचं नाव जो आहे तो रिसाइड करल आपल्या त्या देवदूतामध्ये. पण आता मोशे रबेनूला पाहिजे होता रिअश्युरन्स आपल्या दोन गोष्टींचा, म्हणजे आपलं म्हणतो एक प्रकारचा त्यांना शुअरिटी पाहिजे परमेश्वराकडून दोन गोष्टीचा, की हा जो देवदूत जो परमेश्वराने अगोदर सांगितला तोच तो आहे सारखाच देवदूत जो अगोदर म्हणाले आपल्याला आपल्या इस्रायल लोकांच्या आपल्या हातातून पाप व्हायच्या अगोदर. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे परमेश्वर कमीपणा नाही करत आहे, त्यांचा जो जवळपणा जो आहे त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही आणत आहेत. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मोशे रबेनू ला म्हणजे परमेश्वराकडून त्यांनी म्हणजे एक प्रकारचा परमेश्वराची दया फेवर जो आहे मोशे रबेनूने एक्वायर केली होती. फक्त त्याला माहिती पाहिजे होता समजण्यासाठी ते कसं म्हणजे अचीव्ह करू शकतात अजून मोठ्या मोठ्या म्हणजे आपण म्हणतो अजून तर मग कसं ते म्हणजे अचीव्ह करू शकतात म्हणजे ग्रेटर रेकग्निशन ऑफ हिज वननेस, त्याच्याने म्हणजे ते अचीव्ह करू शकतात अजून जास्ती परमेश्वराची दया, परमेश्वराचं म्हणजे फेवर त्यांच्यावरती पूर्ण इस्रायल जमातीवरती. आणि मोशे रबेनू इथे काय म्हणतायत त्यांचे म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये की मी कोणच्यासाठी करतो कोणच्यासाठी आहे ते आपल्या इस्रायल लोकांसाठी. का? कारण की सर्व नेशन जी आहे तुमची माणसं आहेत. म्हणजे आपण इथे बघतोय मोशे रबेनूची जी विनंती जी आहे आपल्या परमेश्वराकडे ती आपल्या सर्व इस्रायल जमातीसाठी आहे. परमेश्वराने एग्री केला तर त्यांचा प्रेझेन्स जो आहे तो नक्कीच म्हणजे राहणार आहे आपल्या त्या देवदूताच्या थ्रू. त्यांचं नाव जो आहे तो असेल त्या देवदूतामध्ये, बट ते तो नसेल एवढा म्हणजे फायदेशीर जसा म्हणजे मोशे रबेनूनी होप करते त्याप्रमाणे, की जो एंजल आहे तो रिप्रेझेंट करेल ऍट्रिब्यूट ऑफ जजमेंट. आणि परमेश्वर जो आहे म्हणजे लिमिट मध्ये ठेवशील एक तर त्यांचा जजमेंट जो आहे त्यांचा जो जजमेंट जो आहे तो असेल आपल्या दयेसंगत. आणि नाही डायरेक्ट म्हणजे आपण म्हणतो ना जजमेंट असलं तर डायरेक्ट शिक्षा कडक मिळू शकते, पण त्या जजमेंट मध्ये पण परमेश्वराची दया असेल, दया मिक्स असेल, मर्सी असेल, ते परमेश्वराने त्याला म्हणजे सांगितलं. परत मोशे रबेनू म्हणजे परमेश्वराकडे अपील करतायत की परमेश्वरा तुमचा प्रेझेन्स जो आहे तो आपला ते देवदूत संगत तो असा असू द्या म्हणजे अनडायल्युटेड मर्सी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण म्हणतो डायल्युटेड म्हणजे एक प्रकारचा कमी दया अशी गोष्ट अशी नको असून देऊ. आणि परमेश्वराने मोशे रबेनूची रिक्वेस्ट ऐकली. जसं मोशे रबेनूच्या म्हणजे मोशे रबेनू रिक्वेस्ट केली त्याप्रमाणे परमेश्वराने ती रिक्वेस्ट ऐकली त्यांची आणि ती एक्सेप्ट केली. जसं पसूक 16 मध्ये सांगते, तर कसं मला म्हणजे मला समजेल की तुमच्या नजरेमध्ये आमच्यावरती दया आलेली आहे. मी आणि तुमचे नेशन्स तुमची म्हणजे तुमची पूर्ण जमात जी आहे म्हणजे तुम्ही आमच्या संगत एकंपनी कराल आणि तुमच्या म्हणजे माझ्या संगत आणि तुमच्या पूर्ण जमाती संगत ती लोक जी वेगळी आहेत
आपल्या सर्व लोकांपासून जी सर्व लोक जी आहेत या पृथ्वीवरती, ते लोक म्हणजे वेगळे आहेत. ही आता नवीन रिक्वेस्ट आहे. मोशे रब्बेनू विचारतायत, इस्रायल लोक म्हणजे मोशे रब्बेनू म्हणजे म्हणतायत की इस्रायल लोकांना त्यांना ठेवा वेगळ्या लेवलवरती. आता दुसऱ्या नेशन्स पासून, दुसऱ्या जाती आहेत जगामध्ये, त्यांच्यापासून त्यांचा डिवाइन प्रेझेन्स जो आहे तो, ते असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी पवित्रता असेल ती पवित्रता त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग राहून द्या. तसंच आपल्या मोठ्या लेवलची प्रोफेसी ही फक्त रेस्ट करेल आपल्या इस्रायल लोकांवरती, असे राशी सांगतात. आता नेक्स्ट वर्स मध्ये आपण बघतो की परमेश्वर एग्री करतात या रिक्वेस्ट वरती. आणि रंबान जो आहे, रंबान रबी मोशे नखमानी, ते सांगतायत त्या परमेश्वरांचा एक्सेप्टन्स जो आहे तो कधी पूर्ण झाला? आपल्या 40 वर्षाच्या शेवटी. 40 वर्ष जेव्हा इस्रायल लोक वाळवंटामध्ये होती, हा ना, 40 वर्ष वाळवंटामध्ये आपला इथे जेव्हा ते लोक, परमेश्वरांनी जो एक्सेप्ट कधी केला की आपला 40 दिवस मोशे रब्बेनू प्रार्थना केली परमेश्वराकडे, आणि त्या 40व्या शेवटच्या दिवशी मोशे रब्बेनू कळवण्यात आला की मी तुझी प्रार्थना एक्सेप्ट करतोय आणि त्याप्रमाणे मी तुमच्या संगत परत तुमच्या संगत असेल. मोशे रब्बेनूनी परमेश्वर मोशे रब्बेनूचे काय म्हणजे इथे जो म्हणून ऍडव्हान्स स्टेडिटी म्हणजे आपण कंटिन्यूस त्यांचं म्हणजे प्रयत्न चालले होते की या प्रार्थनामध्ये की परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतील आणि इस्रायल लोक ना परत म्हणजे परमेश्वराकडून फेवर येईल. तर ते आपल्या पशु एडिट मध्ये सांगता येईल, परमेश्वर म्हणाले मोशे रब्बेनूला, ही गोष्ट जी मला तुम्हाला म्हणजे माझ्याकडे मला सांगितलीस मी करीन ती. का? कारण की तुझ्यासाठी माझ्या नजरेमध्ये म्हणजे एक दया आलेली आहे. आणि मी कळवणार आहे माझं नाव, आणि मी तुला कळवेल माझं नाव, असे म्हणजे परमेश्वर म्हणाले मोशे रब्बेनूला. तर इथे आपण बघतोय की हा एक रचून आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे सुटेबल टाइम आहे, टाइम ऑफ फेवर आहे. तर इथे आपण बघतो की त्या टायमाला म्हणजे मशरूमची प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनाचं जर म्हणजे रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली, तर मग तो टाइम एकदम स्पेशल टाइम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे, एक प्रकारची संधी आहे की आपण मोठ्या लेवलची डिग्रीचे म्हणजे हे करू शकतो, म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो, परमेश्वराकडे आपण रिक्वेस्ट करू शकतो. ते म्हणतायत की तो किंवा दुसरा कोणी मनुष्य असून दे जो त्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे एक्सपिरियन्स आला असेल, तर ते समजतील म्हणजे आपल्या फुल एक्सटेंट मध्ये परमेश्वराच म्हणजे आपण म्हणतो ना फुल एक्सटेंट ऑफ गॉडलीनेस, त्यांच्या म्हणजे परमेश्वर धार्मिकपणा जो आहे तो समज त्याला चांगल्यात चांगली येऊन दे, तर त्याच्याने तो ग्रास्प करू शकतो
जे काय परमेश्वराला म्हणजे कन्व्हे करायचंय आणि जो फ्लो आहे, जो म्हणजे आपला जो इन्फॉर्मेशन आहे किंवा कुठली गोष्ट आहे त्या पवित्रतेची, तो त्यांच्यावरती म्हणजे फुल फ्लो मध्ये येऊन दे, त्यांना समजून देते गोष्ट बरोबर. आणि तसाच आणि जो तसं म्हणजे परमेश्वर गॉड कन्व्हेज, परमेश्वर जर कन्व्हे करतात त्यांचा फ्लो ऑफ हिज होली इन्फ्लुएन्स, त्यांचा जो म्हणजे पवित्र जो असर आहे हर एक भाग आपल्या युनिवर्स मध्ये, त्यांच्यावरती तो ग्रास त्यांना बरोबर होऊन दे. तसंच राजबाम सांगताय त्यांच्यापर्यंत मोशे रबेनू एवढे म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांनी म्हणजे प्रयत्न केला की जास्तीत जास्ती म्हणजे परमेश्वराची समज त्यांना यावी आणि परमेश्वराची दया इसे लोकांवरती यावी. त्यांना पाहिजे होता की परमेश्वर एक प्रकारचं म्हणजे आपल्या इतर लोकांसंगत करार करतील आणि ती गॅरंटी असेल, म्हणजे आपल्याला एक प्रकारचा ॲश्युरन्स मिळते की परमेश्वराकडून आपल्या गॅरंटी आहे, परमेश्वर आपल्या संगत राहतील आणि पुढे पण आपल्या संग कंटिन्यू परमेश्वर असतील. तरी प्रार्थना म्हणजे मोशे रबेनूने केली आणि ना देखा, तर मोशे रबेनू काय म्हणतात परमेश्वराला, तर तुमचा ग्लोरी मला दाखवा, अशी रिक्वेस्ट आहे मोशे रबेनूची आपल्या परमेश्वराकडे. आता परमेश्वर म्हणतायत मोशे रबेनूला, सगळ्या चांगल्या गोष्टी जी आहे ती तुझ्या समोरून पास होईल आणि मी हाक मारीन, म्हणजे मी हाक मारीन आपल्या परमेश्वराचं जो नाव जो आहे त्या समोर, आणि तुझ्यावरती म्हणजे दया येईल, जी माझी म्हणजे मला इच्छा आहे दाखवण्याची तुला तो फेवर, आणि मी दाखवीन फेवर आपलं मर्सी, जी मी म्हणजे चूज केलेली आहे दाखवण्यासाठी ती मर्सी. तर इथे आपण बघतोय की ना, इथे इथे लिमिट्स आहेत मोशे रबेनूच्या विजनचा. परमेश्वर रिस्पॉन्ड करतायत की इथे लिमिट्स आहेत की इवन जो ग्रेटेस्ट प्रॉफिट आहे सर्व प्रॉफिट्स मधून, इवन जो म्हणजे मोठा सेज आहे त्याला पण म्हणजे लिमिट्स आहेत. कसं म्हणजे परसिव्ह करायला परमेश्वराचे मार्ग, म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचं समजण्यासाठी आणि अंडरस्टँड करण्यासाठी परमेश्वराचा मार्ग त्यांना पण लिमिटेशन्स आहेत. इवन देवदूत पण आहेत ना, त्यांना पण म्हणजे आपण म्हणतोय प्युअरली स्पिरिच्युअल बिईंग्स आहेत ती लोक पण नाही अप्रोच करू शकतात परमेश्वराच्या फुल एसेन्सला, समजण्याची परमेश्वराचा एसेन्स पूर्ण काय आहे. तर अगर देवदूत नाही समजू शकत, तर नक्कीच आपण जे आहोत, आपण इतर लोक म्हणजे आपण ह्युमन बिंग जे आहोत, आपण माणूस जात जी आहे ती लोक कधीच तेवढा समजू शकत नाही परमेश्वराला. कारण की त्यासाठी आपण बघ आपल्या आमिदामध्ये आपण काय म्हणतो, केतेरमध्ये आइये म्हणजे पुढे आहे तुमची परमेश्वरा जागा, देवदूतांना पण माहिती नाहीये. हव्यावर इथे म्हणतोय तर परमेश्वराने एग्री केला मोशे रब्बेनूला दाखवण्यासाठी जी हायेस्ट डिग्री ऑफ रेव्हेलेशन आहे आणि जी अंडरस्टँडिंग आहे जो मनुष्य पॉसिबल आहे, केपेबल आहे, ती म्हणजे तो
तो म्हणजे मनुष्य ती म्हणजे त्याला ती त्याला झेपू शकते, त्याला तो म्हणजे बघून अचीव करू शकतो. आणि तसाच परमेश्वराने शिकवला त्याला मोस्ट म्हणजे आपण म्हणतो ना एकदम महत्वाची प्रार्थना जी आहे, जी आपण आपल्या प्रार्थनामध्ये प्रार्थनाचा म्हणजे जो हे आहे, जो ऑर्डर आहे, इफेक्टिव्ह प्रार्थना जी आहे त्याच्याबद्दल त्यांनी मोशे रब्बींना कळवला ते. तिथे आपण बघतो का परमेश्वराला म्हणतात त्याने आपल्या आपल्या पृथ्वीपासून ते वरच्या हेव्हेन्स मध्ये जो प्रवास आहे ना तो एकदम लांब लांब प्रवास आहे. आणि तसाच परमेश्वराने या जग बनवलं 6 दिवसामध्ये. या जगामध्ये आपण बघतोय स्टार्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, सर्व जे आहे तो एक लेवल आहे. त्याच्यावरती अजून 7 लेवल आहे. आणि नंतर मग तुझ्यानंतर 7 हेव्हन्स आहेत. त्यानंतर मग वरती आपल्या परमेश्वराची दुसऱ्या कवेत आहे. तर मग तेवढा वरती आपण इव्हन देवदूतला पण तेवढा माहिती नाही परमेश्वर कुठे आहे. आणि त्यासाठी परमेश्वराने आपल्या इस्रायल लोकांना स्पेशल लेवल दिली, स्पेशल प्रार्थना दिली. जसं आपण शेमा इस्रायल हशेम एलोकेन हशेम एखादा आपण 2 शब्दानंतर परमेश्वराचं नाव आपण उल्लेख करतो. बट देवदूत लोक जेव्हा करतात देवदूताची प्रार्थना काय आहे, कदोष 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 हशेम. मग परमेश्वराचं नाव त्यांचा 3 वखत कदोष बोलल्यानंतर 3 वखत म्हणजे 3 लेवल झाल्यानंतर मग त्यांना परमेश्वराचं नाव घेतात ते लोक. म्हणजे आपला इस्रायल लोकांचा जो लेवल जो आहे स्पिरिच्युअल लेवल तो जास्ती वरती आहे. जास्ती म्हणजे आपल्याला जवळपणा परमेश्वरा संगत आहे. आता इथे पसूक आपल्याला पसूक इथे सांग परमेश्वर म्हणताय की तू मला बघू शकत नाही, तू म्हणजे माझा चेहरा बघू नाही शकत. तर कुठलाही मनुष्य तो बघेल आणि जिवंत राहील असं काहीच नाही. तिथे आपण बघतो परमेश्वराकडे जी लाईट जी आहे, परमेश्वराचा तेज जो आहे त्यासमोर कोणीही उभा राहू शकत नाही. म्हणजे म्हणजे हळा म्हणत म्हणजे मासा रक्त मासाचा मनुष्य जो आहे कोण समोर उभा राहू शकत नाही. पसूक 19 मध्ये सांगितलं माझ्या सर्व गुडनेस मध्ये म्हणजे माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टी म्हणजे कोल तुवे म्हणजे इथे परमेश्वर म्हणतात की टाइम आलेला आहे दाखवण्यासाठी आपला जो डिवाइन गुडनेस आहे, जो मनुष्य जे म्हणजे तुम्ही कॉम्प्रिहेंड करू शकता. म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणजे आपलं स्पिरिच्युअल लेवल आपण कसं म्हणजे अचीव करू शकतो डिवाइन गुडनेस. स्पेसिफिकली आपण बघतोय की तर परमेश्वर दाखवत आहे आपल्या मोशे रब्बेनुला जो एक्सटेंड आहे मर्सी ऑफ म्हणजे ऍट्रिब्यूट ऑफ मर्सी. ते कसे इस्रायल लोक म्हणजे आणि ती प्रार्थना जी आहे परमेश्वराला का म्हणजे आपल्या प्रार्थनामध्ये इस्रायल लोक म्हणजे घेतील. तर मग इथे म्हणतोय आपल्या परमेश्वर म्हणजे ती प्रार्थना म्हणजे वापरू शकतात. म्हणजे आपले इस्रायल लोक जाडामाला म्हणजे गोल्डन काफचा सीन झाला आणि मोशे रबेनुनी उल्लेख केला म्हणजे आपल्या आठवण करून दिली एक प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो ना इन्व्होक केला आपल्या वाडवडिलांना. तर त्याने विचार केला की त्यांच्या पुण्याने परमेश्वर जो आहे म्हणजे होप आहे आपल्याला का परमेश्वराकडून दया येईल. जो मोठा एवढा मोठा पाप झालाय त्याच्यावरती लोकांवरती म्हणजे लोकांवरती परमेश्वराकडून दया येईल त्या पापावरती. म्हणजे परमेश्वर त्या पापाला म्हणजे एक प्रकारचं म्हणजे माफी देतील आणि दुर्लक्ष करतील त्या दयेने. बट आता
परमेश्वर म्हणजे आता परमेश्वर म्हणजे परमेश्वर म्हणतायत की कसं म्हणजे मोशे रबेनू इथे म्हणतोय की ना कसं म्हणजे आता परमेश्वर त्याला म्हणजे दाखवत आहेत की मोशे रबेनू तुम्ही मिस्टेक केलीस त्यांनी म्हणजे आणि त्यांना शिकवला की त्यांना म्हणजे लगेच शिकवणार आहेत मोशे रबेनूला की कुठली प्रार्थना केली पाहिजे परमेश्वराकडे त्याच्यावरती म्हणजे आपल्या चुकांवरती माफी मिळेल आणि ती आपले 13 ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सी म्हणजे आपण म्हणतो एल राखून खानून अरे खपाई बेराब खेसद बेहमद नोसर खेसद अलफीम नोसे अबन अपेशा खता नके आणि इथे म्हणतात की ते म्हणजे ही जी प्रार्थना जी आहे ती नेहमी अवेलेबल आहे आणि इफेक्टिव्ह आहे आपण बघतो की आपला जो वडिलांचा जो पुण्य जो आहे तो म्हणजे गेमारामध्ये आपण बघतोय की वेगळे मत आहेत की तो पुण्य राहिला की संपलाय आणि सिन्स म्हणजे आपण बघतोय की जेवढा मनुष्य आपला जनरेशन पुढे आणि पुढे चाललाय तर मग वेगळे मत आहेत की वडिलांचा मेरिट्स राहिलाय म्हणजे पुण्य राहिलाय की म्हणजे फायदेशीर पुढे होण्यासाठी पुढच्या पिढीनं ते नाही त्यासाठी इथे म्हणतोय की परमेश्वराने त्याला दुसरा एक म्हणजे दुसरी प्रार्थना दिली सांगितली की ही प्रार्थना जी आहे दयेची प्रार्थना आहे आणि या प्रार्थना केल्याने ईशा लोकांवरती म्हणजे ईशा लोकांवरती दया आपल्या परमेश्वराकडून येऊ शकते तसंच इथे म्हणताय आणि मी हाक मारीन परमेश्वराच्या नावाने तर राशीच्या प्रमाणे परमेश्वराने प्रॉमिस केला आपल्या मोशे रबेनूला की हे जे 13 ऍट्रिब्यूट्स आहेत ते चालू होतात परमेश्वराच्या नावाने म्हणजे आपण म्हणतो हशेम हशेम एल राहूम बखानून एरे खपाई बेराव खेसद बेहमद नोसर खेसद रफीम नुसर नपेशा बखाता बनके तर अंबान इथे कमेंट करतायत की परमेश्वराने सांगितलं मोशे रबेनूला की ते अलाउड करू शकतात म्हणजे ते अलाउड करतील मोशे रबेनूला ऐकण्यासाठी परमेश्वराचा सिक्रेट नाव मोशे मोशे बघू नाही शकणार म्हणजे इथे काय म्हणतोय की फुल सिग्निफिकन्स जो आहे आणि होलीनेस जो आहे तो परमेश्वराच्या नावाचा तो ह्युमन ग्रासच्या पुढे आहे म्हणजे तो म्हणजे तो मनुष्य समजू शकणारच नाही ते आणि त्याला तो म्हणजे तो ग्रास म्हणजे आपण एक प्रकारचा पकडू शकणार नाही एवढी स्ट्रॉंग सिग्निफिकन्स आणि होलीनेस आहे म्हणजे म्हणतात की लाईट ती एवढी स्ट्रॉंग आहे की मनुष्य तिथं म्हणजे तो जिवंत राहू शकत नाही आता सोफोरन ऑफर करतायत की परमेश्वर म्हणाले की ते पास करतील म्हणजे आपण समोरून असं जातील सर्व गुडनेस सर्व चांगलेपणा जो आहे मोशे रबेनूच्या समोर त्याच्यावरती मोशे रबेनू म्हणाले म्हणजे हाक मारतील परमेश्वराच्या नावाने की त्याच्याने म्हणजे परमेश्वराचा जो परमेश्वर आहे त्यांचा जो रहवास आणि त्यांचा जो चांगलेपणा जो आहे त्याची जाण करून दिली दुसऱ्यांना मोशे रबेनूनी प्रोक्लेम केला की हा जो त्याचा हेतू जो आहे करण्यासाठी तो कळून दिला तर लोकांनी परमेश्वराने रिस्पॉन्स दिला की ते दाखवतील मोशे रबेनूला सगळे पॉसिबल फेवर आणि मर्सी बट जी म्हणजे आणि त्याच्यावरती म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचे आणतील द ग्रेटेस्ट डिग्री ऑफ रेव्हलेशन म्हणजे जास्तीत जास्त जे रेव्हलेशन पॉसिबल आहे की तो त्याच्याने म्हणजे ती तो ग्रास करू शकतो आणि तो त्याला झेपल ते परमेश्वर त्याला नक्कीच त्याला रिव्हील करणार आहे
मला आपण बघतोय की मोशे रब्बेनू नाही म्हणजे नाही त्यांना म्हणजे पॉसिबल होतं ग्रास करायला सर्व. का? कारण की जीव जो आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणजे जोपर्यंत जीवाजीव आहे, मनुष्य जिवंत आहे, त्याला लिमिटेशन्स आहे. आणि नाही म्हणजे परमेश्वराची म्हणजे जेनॉरॉसिटी मध्ये कमी पडत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, परमेश्वरामध्ये परमेश्वर मिस नाही करत आहेत का जेनरॉसिटी. म्हणजे आपण म्हणतो परमेश्वराचा जो म्हणजे आपला जो दयापणा जो आहे त्याच्यामध्ये काहीच कमीपणा नाही. आपल्यामध्ये लिमिटेशन्स आहेत की आपण किती आपण समजू शकतो, किती आपण म्हणजे ग्रास करू शकतो. असा त्यासाठी मोशेरकडे दाखवलं जास्ती मॅक्सिमम जेवढा तो ग्रास करू शकते, जेवढा त्याला झेपू शकते. आता पुढे सांगते आपला, आणि मी चूज करतोय तुमच्यावरती फेवर दाखवण्यासाठी. तर मोशे आपले वाढवडील शिकवतात की मोशे रब्बेन परमेश्वराने दाखवला फेवर आपल्या लोकांना पण, ज्यांना खरा म्हणजे त्या लोकांनी म्हणजे त्यांना ही गोष्ट नाही मिळाली पाहिजे, तरी पण परमेश्वराने त्यांच्यावरती पण दया केली. परमेश्वराने दाखवला मोशे रब्बेनूला जे सर्व ट्रेजर्स आहेत, म्हणजे आपण बघतो एक प्रकारचा जो धन आहे, जो मोबदला आहे ठेवलेला आहे धार्मिक लोकांसाठी. मोशे रब्बेनूनी दाखवला, मोशे रब्बेनूनी बघितला हा मोठी गोष्ट. आणि तसाच अनलेबल्ड स्टोर हाऊस आहेत, त्याच्यावरती म्हणजे कोणतं नाव नाही लिहिलंय त्या स्टोर हाऊस वरती. तर मग त्याने विचारलं हे कोणच्यासाठी आहे. तर परमेश्वर म्हणाले की हे मी रिझर्व केलेलं आहे त्यांना, म्हणजे ज्या लोकांसाठी की ज्यांना स्वतःचे पुण्य नाही आहेत आणि ती लोक ते अचीव करू शकत नाही. तर ही ट्रेजरी जी आहे आपला, तो एक प्रकारचा हेव्हनली फेवर आहे. म्हणजे आपलं म्हणून आसमानाकडून म्हणजे त्यांच्यासाठी एक दया आहे आणि तो त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. तर इथे परमेश्वर सांगतायत मोशे रब्बेनूला की ते आपला काय म्हणाले की इवन आपण बघतोय की इवन म्हणजे इस्रायल लोक ज्या टायमाला म्हणजे इस्रायल लोकांचे स्वतःचे पुण्य नसतील की त्यांच्यानी म्हणजे लोक म्हणजे की इस्रायल लोकांवरती काय म्हणजे परमेश्वराकडून दया येईल. तर मग परमेश्वर म्हणाले ते लोक तरी पण प्रार्थना करू शकतात परमेश्वराच्या दयेसाठी. म्हणजे इथे आपण काय बघतोय, कधी कधी आपल्यावरती किंवा कोणत्यावरती दया परमेश्वराकडून येण्यासाठी म्हणजे नाही आली पाहिजे, म्हणजे नाही येणार, ते आपल्याला वाटते असं. का? कारण की परमेश्वर आपल्याला माहिती आहे की मनुष्य किंवा जमात धार्मिक मार्गावरती नाही आहे. परमेश्वराचं म्हणजे मिचवत करत नाही, चांगले कर्म करत नाही, ते करत नाहीये. तर मग परमेश्वराकडून कुठल्याही प्रकार त्यांच्यावर दया येणे, मर्सी येणे हे म्हणजे असं वाटत नाही येईल. तरी पण म्हणतात की अगर आपल्याला परमेश्वराला आपण मनापासून हाक मारली आणि आपण परमेश्वराची धाव घेतली, तर परमेश्वर म्हणतात की माझ्याकडे स्पेशल ट्रेजर हाऊस आहे त्या फेवरचा, त्या दयेचा, तो मी उघडतो आणि त्याच्यानी म्हणजे इस्रायल लोकांवरती फेवर आणतो, इस्रायल लोकांवरती दया आणतो. परमेश्वराची दया त्यांच्या वर कडून येते. आता पसूक आपल्याला पसूक काफ मध्ये सांगते म्हणजे परमेश्वर म्हणतात मोशे रब्बेनूला की तू माझा चेहरा बघू शकत नाही. तर कोण असं म्हणजे मनुष्य नाही की माझा चेहरा बघू शकतो आणि जिवंत राहू शकते. तर इथे काय सांगते, हा जो परमेश्वराचा पूर्ण आणि
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे असा एक प्रकारचा आपण फिल्टर्ड एकदम कम्प्लीट प्रिसेप्शन आहे, तो आपण त्याच्याबद्दल सांगते आपल्याला. नाही सांगते का परमेश्वराला चेहरा आहे, परमेश्वराला म्हणजे शरीराचा भाग आहे किंवा शरीर आहे. आपल्याला सांगते जो परमेश्वराचा जो कॉन्सेप्ट आहे, जो कम्प्लीट आणि तो जो परमेश्वराला समजणे, परमेश्वराचा जो हे आहे, तो आपल्याला म्हणजे ते अचीव करायला तो आपल्याला इम्पॉसिबल आहे. बट परमेश्वर म्हणजे अलाव करतील मोशे रबेनूला तो त्याला बघण्यासाठी त्यांना बघण्यासाठी मागून. म्हणजे इथे काय म्हणते आपण म्हणतो इथे एक प्रकारचं म्हणजे वेग डिग्री ऑफ परसेप्शन. आता हा डिस्टिंक्शन जो आहे बिटवीन या डिग्रीज ऑफ विजन आणि त्याचा जो डिफरन्स आहे बिटवीन म्हणजे आपला आपण बघतो फरक आहे बघणे चेहरा बघणे क्लिअरली आणि फक्त आपल्याला ग्लिम्स मिळणे आपल्या मागच्या बाजूने. एक साधा म्हणजे असं हे जे थोडासा म्हणजे आता हे दिसणे मागच्या बाजूने त्यामध्ये फरक आहे. तर इथे परमेश्वर म्हणाले की मला बघणे आणि जिवंत राहणे पॉसिबल नाहीये. प्लेन सेन्स मध्ये सांगते की डायरेक्ट समोरासमोर म्हणजे आपल्याला एक प्रकारचं कॉन्फ्रंटेशन होणे परमेश्वराच्या ग्लोरी संगत आणि मनुष्य जिवंत राहणे किंवा माणसाचा जो जो आयसाईट आहे ती इंटॅक्ट नाही राहू शकत. म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे मनुष्य जिवंत नाही राहू शकत. जसं म्हणजे आपण सूर्यामध्ये डायरेक्ट सूर्य आपल्या फुल हाईट वरती आणि आपण डायरेक्ट त्याकडे बघणे तर पॉसिबल नाही बघण्यासाठी. तसाच परमेश्वराच्या म्हणजे लाईट परमेश्वराकडे बघण्यासाठी तसंच पॉसिबल नाहीये. सूर्याला परमेश्वराने बनवलेलं आहे. अगर सूर्य एवढं स्ट्रॉंग आहे त्याला आपण नाही बघू शकत आपल्या स्पेशल म्हणजे असे साध्या डोळ्याने, तर मग नक्कीच आपण परमेश्वराला बघू शकत आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या साध्या बघण्यामध्ये. आता मोशे रबेनूला कुठल्याही प्रकारचं म्हणजे हानी होणार नाही त्याला वाचवण्यासाठी परमेश्वर परमेश्वराने मोशे रबेनूला आपल्या गुफ्यामध्ये ठेवला म्हणजे आपण केव्ह मध्ये ठेवला प्रकारचा क्लिफ मध्ये हाय सिनावरती. आणि त्याला एक प्रकारचा शील्ड दिला जो ब्रिलियन्स आहे जो एक प्रकारचा म्हणजे जी लाईट एकदम स्ट्रॉंग आहे त्या लाईट पासून ती मोठी आहे तू म्हणजे त्या सहन करण्याच्या ताकदीपेक्षा. आणि ते तिथे आणि त्याच्याने म्हणजे जो डिग्री ऑफ रेव्हल्युशन आहे तो म्हणजे डल असेल म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा एवढा कमी असेल की तो सहन करू शकतो. आणि ती ती म्हणजे कमी कमी ह्याच्यामध्ये जो आहे जो तिथे परमेश्वराने त्याला म्हणजे सांगितलं की त्याच्याने तू म्हणजे आपल्याला तुझ्या डोळ्याने बघू शकतस. ओरा खायमा कदूश इथे कमेंट करतायत की इवन आपण बघतोय की मनुष्य आपला स्पिरिच्युअली तो अलाइव्ह आहे म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे त्याचा आत्मा जो आहे तो अपवित्र नाही झालेला आहे या शरीराच्या टेम्पटेशन मधून म्हणजे आपल्या टेम्पटेशन जे आहेत आपल्या शरीराला म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी म्हणजे करायला पाहिजेत आणि म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत ते करतो आपण ते आपल्या फायदेशीर आहेत. बट चुकीच्या गोष्टी आपल्या हातातून होत आहेत कळत न कळत तर त्याच्याने त्याचा शरीर अपवित्र होतो. तिथे म्हणतोय की अगर असा कोण असेल मनुष्य
तो स्पिरिच्युअली एकदम म्हणजे अलाइव्ह आहे. म्हणजे त्याचा शरीर जो आहे कधीच म्हणजे अपवित्र झाले नाही अशा चुकीच्या गोष्टींनी तो पण जिवंत राहू शकत नाही परमेश्वराच्या जो साईट आहे परमेश्वराच्या प्रेझेन्सचा त्याच्यावर तो पण जिवंत नाही राहू शकत म्हणजे एवढा स्ट्रॉंग आहे. तसं पुस्तक आपल्याला पुस्तक 21 मध्ये सांगते परमेश्वर म्हणतायत की माझा प्रेझेन्स जो म्हणजे जागा आहे माझ्याजवळ अशी म्हणजे मोशेरबन म्हणतायत आणि तू तू उभा राहशील म्हणजे त्या दगडावरती म्हणजे एक प्रकारचा परमेश्वर म्हणतात त्याला की तू गुफाच्या आतमध्ये राहा म्हणजे आपल्या म्यारामध्ये आपण म्हणतो केव्ह मध्ये आणि माझा ग्लोरी जे आहे पास होईल आणि त्याच्याने म्हणजे तू आपल्या त्या क्लिफ ऑफ द रॉक मध्ये तू बघशील आणि मी तुला शील्ड देईन माझ्या हाताने जोपर्यंत मी तो तिथून पास होत नाही. नंतर परमेश्वर म्हणतो पसू काफ मध्ये आणि मी काढीन माझा हात आणि तुम्ही बघाल माझी मागची बाजू आणि माझा चेहरा तू बघू शकणार नाही. ते इथे आता माझी मागची बाजू तर अशी सांगताय की आपले वाढ वडील म्हणतायत की परमेश्वराने दाखवला मोशे रबेनूला जी गाठ आहे आपल्या तेफिलीमची मागच्या बाजू डोक्याच्या मागच्या बाजूची असं बराखोद मध्ये सांगितलंय. तलमूद मध्ये आता ही जी पॅसेजेस आहेत आपला पराशूट जे आहेत आपल्या तेफिलीमध्ये परमेश्वराचे परमेश्वर तेफिलीम घालतात आणि आपण तेफिलीम घालतोय. तर परमेश्वर तेफिलीमध्ये काय लिहिलंय जर आपल्या पराशामध्ये आपण आहोत 4 पॅराग्राफ्स आहेत कदेश विहाया किवियाखा आणि विहायम शमुआ कदेश विहाया विहाया किवियाखा शिमा आणि विहायम शमुआ आपले 4 पराशूत आहेत त्याच्यामध्ये आपण परमेश्वराचं म्हणजे वननेस परमेश्वराने जो आपल्यावरती चमत्कार केला परमेश्वर एक आहे आणि आपल्या मिtzvot बद्दल तर मग इथे परमेश्वर ते फिलिंग करतायत तर त्याच्यामध्ये परमेश्वराच्या तेफिलीमध्ये काय लिहिलंय तर तिथे बात करते आपला मोठेपणा आणि युनिकनेस म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा स्पेशल जो आपला युनिकनेस आहे आपल्या इस्रायल लोकांचा त्याच्याबद्दल उल्लेख करते. मी खमोखा आम इस्रायल जसं म्हणजे पॅसेज आपल्या तेफिलीमध्ये आहेत बात करते मोठेपणाचा आणि युनिकपणाचा परमेश्वराचा आपल्या तेफिलीमध्ये तसं आपल्या परमेश्वर तेफिलीमध्ये आपल्याबद्दल लिहिलंय. तर इथे बघतो हा कॉन्सेप्ट जो आहे तेफिलीमचा तो सिम्बोलाइज करतोय की त्यांचं प्रेम जो आपल्या त्यांच्या लोकांसाठी म्हणजे आपल्या इस्रायल लोकांसाठी ही जी नॉट जी आहे तेफिलीमची जी दाखवली मोशे रबेनूला ती सिम्बोलाइज करते की त्यांची इच्छा आहे राहण्यासाठी अटॅच्ड आपल्या इस्रायल लोकांसंगत हे त्यांनी मोशे रबेनू दाखवला की त्याच्याने आपण बघतोय म्हणजे एक प्रकारचा परमेश्वराने दाखवलं का माझं प्रेम आहे तुझ्यावरती पण आणि सर्व इस्रायल जमातीवरती पण म्हणजे आपण बघतो की जसं परमेश्वराने ती फिल्म घातलेली आहे आणि आपण ती फिल्म घालतो तो आपला कलेक्शन आपल्या परमेश्वरा संगत म्हणजे जो आहे तो एकदम स्ट्रॉंग आहे आणि तो फेवर तो मोठा म्हणजे आपल्या इस्रायल लोकांवरती फेवर आहे तो मुशरफनं परमेश्वराने रिव्हील केला आणि त्याच्याने आपण बघतो का परमेश्वराचा जो म्हणजे आपल्यावरती जो म्हणजे परमेश्वराचा जो एक प्रकारचा एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपल्यावरती जो परमेश्वराने जो जबाबदारी दिलेली आहे ती आपण आपल्या परीने पूर्णपणे आपण परमेश्वराच्या म्हणजे आपण एक प्रकारे सभ्यपणाने आणि सरळपणे आपण पूर्ण केली पाहिजे.
आणि त्याच्याने परमेश्वर आपल्यावरती पण त्यांच्याकडून म्हणजे आपण जसं परमेश्वर म्हणतो तसं करू, तर मग जसं म्हणजे आपल्याला पाहिजे आपल्यावरती दया, शांती, सुख, समाधान, भरभराटी या गोष्टी ज्या आहेत ते परमेश्वराकडून आपल्याला भरपूर येतील. आणि प्रार्थना करूया का परमेश्वर लवकरात लवकर या जगामध्ये सुख आणि शांती येईल, जीवनात शिलेमा येईल आणि परमेश्वर म्हणजे जो किंगशिप ह्या जगामध्ये रिव्हील होईल, सर्वजण एक्सेप्ट करतील, हशीम व एलोकीम, हशीम व एलोकीम. आणि आपण सर्वजण म्हणजे चदिकीम लोक म्हणतील जे केली म्हणजे हे परमेश्वर आहेत आणि ह्यांच्यासाठी आम्ही जगामध्ये झटलो, यांच्यासाठी आम्ही मेहनत केली आणि यांच्यासाठी आम्ही म्हणजे जगामध्ये जग त्यांचं आहे, ते जगाचे राजे आहेत आणि आपण परमेश्वराची मुलं आहोत, सेवक आहोत आणि त्याच्याने आपण परमेश्वराला म्हणजे प्रेमाने आणि परमेश्वराला भीतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व्हिसेस केले पाहिजे. प्रेमाने आणि भीतीने म्हणजे परमेश्वराची पॉझिटिव्ह मित्वत आपण करतो. 360 आपल्या 248 पॉझिटिव्ह आणि 365 निगेटिव्ह. ते 248 मित्वत आपण पॉझिटिव्ह करतो. तर त्याच्याने आपण परमेश्वर दाखवतो, परमेश्वर मी तुम्हाला प्रेम करतो. प्रेमाने आपण ते मिसळत करतोय. जे म्हणजे आपण केले पाहिजेत आणि जे मिचवत आपल्याला सांभाळले पाहिजे ते नाही केले पाहिजे त्यापासून आपण लांब राहिला पाहिजे. ते निगेटिव्ह मिचवत म्हणजे हे करू नको, ते करू नको. त्याच्याने आपण दाखवतोय की परमेश्वराची भीती आहे मला म्हणून मी ते करत नाहीये. तर ते निगेटिव्ह मिचवत परमेश्वराला म्हणजे आपण प्रेम केलं पाहिजे. आपलं परमेश्वराला प्रेम करतो आपण प्रेमाने पण आणि भीतीने पण. ते दोन सर्व्हिसेस आपल्या परमेश्वराकडे नेहमी परफेक्ट पाहिजे. आणि Bildungsthema प्रार्थना करूया लवकरात लवकर जेवलं शिलेमाये liban betamigdal bimra v'yamenu amen כן יהי רצון. ברוך השם אמן ואמן. אמן כן רצון. חזק וברוך. אמן. כל הברכות להתראות.